पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। सावकाश हा, त्रास नाही ना होते? अगं नाही नाही, अजिबात नाही होते। हा, हळू, स्ट्रेस देऊ नकोस जास्त। नाही नाही नाही, छान वाटतंय। आता बस। हा, नाही नाही, अजून थोडंसं चालू ना। अगं नाही त्रास होते, थोडंसं एवढाच आता, फक्त एकच फेरी। सीमा, अगं बाई अजून हेच चाललंय का तुमचं? ए सीमा, आता पुरे। हा आई बघा ना, हा ऐकतच नाहीये। विद्याधर, अति करू नकोस हा। तू बस बरं इथे, बस तू आधी। अगं काय, बस सावकाश, हळू हळू हळू। अरे पाय जरा बरा व्हायला लागल्यानंतर इतका स्ट्रेस द्यायचा नसतो त्याला। आई, मनाची शक्ती ना ही सगळ्यात उत्तम शक्ती असते। हो, म्हणूनच 2 दिवसात तुझं प्लास्टर निघालं नाही का? बघ, माझी आई लगेच लॉजिक फेकते तोंडावर। विद्याधर, बरं झालं, तुला ना असंच पाहिजे। तुला काय वाटतं, तुलाच फक्त लॉजिक कळतं, लॉजिकली बोलता येतं, बाकी सगळे मूर्ख ना? नाही, माझ्या मुलीला सुद्धा लॉजिकली बोलता येतं, आणि तुला सांगू, माझ्यापेक्षा उत्तम बोलते ती। विद्याधर पुरे। हा आता आई थांब ग जरा तू, मला ना उर्मीच्या घरापर्यंत प्रवास करण्या इतपत फिट व्हायचंय। पण अरे एवढी काय घाई आहे तुला? अच्छा, म्हणजे आता काय घाई आहे का? अरे तुम्ही दोघी जाऊन भेटून आलात तिला, आणि आता मला विचारताय काय घाई आहे म्हणून? द्या, अरे पुढच्या महिन्यात जायचं, त्याच्याऐवजी त्याच्या पुढच्या महिन्यात जाशील, एवढं काय अगदी? हा मग काय नाही, हा मंथ एंड, या मंथ एंडलाच भेटणार मी तिला। म्हणजे माझा तर प्लॅनच आहे, येत्या 23-24लाच भेटायचं तिला। आम्ही आमच्या पुनर्वसूचं आणि तुमच्या नातीचं वैदिक पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं आहे। मी सुद्धा येणार परत। तू कशाला हवीस तिथे आता? हा, तुझं काही काम नाहीये, मी माझ्या मुलीला भेटणार आहे फक्त, बस। मी तिची आई आहे। झालं का तुझं परत सुरू? हा, भेटलीच नाही एकदा, आता परत कशाला जायचंय? मग पुन्हा भेटायला काय बंदी आहे का? बंदी नाही, पण परत जायचं कशाला मला कळत नाही। मग तू कशाला चाललायस? मी जाणार, पण मी भेटलेलो नाहीये। मग मी पण येणार। मी जाणार, पण तू इथं मग आईकडे कोण लक्ष देणार? विद्या, चहा नकोय। माईंनी केलाय, त्या विचारतील काय झालं म्हणून। आपल्याकडे काय कमी तर आहेत का? यांना वेगळा चहा लागतो, रामचंद्राला वेगळा, आणि पुनर्वसूलाही वेगळा। कुणालाही एकमेकासारखा चहा आवडत नाही। आपल्याला काय चालतो कसाही। आधी आता यांना चहा देऊन येते, मग पुनर्वसूचा बनवूया काय ग? माई, अहो तो अंघोळीला गेलाय, त्याला वेळ आहे पुष्कळ। तेच म्हटलं, तोवर यांचा चहा होऊन जाईल। माई कालची पोळी का ग शिल्लक? कशाला ग? चहा बरोबर खायला। हो बाई, आत्ताच आजारातनं उठलीस ना, तर शिळी पोळी कशाला खातेस परत? आणि आता उर्मिनी ठरवलंय तसं करूया आपण, म्हणजे त्या वेळी ताजं करून खायचं, नाही का ग? जीजी, अगदी 2 मिनिटात तुम्हाला पोळी करून देते बघा। करून वगैरे नको दिवस, असती तर खाल्ली असती मी। अहो त्याला कितीसा वेळ लागतोय। खरंच नको उर्मी? अगं करू दे, माहेरी आहेस तोवर नंडेचे लाड होणार आहेत बरं का। उद्या सासरी गेलीस म्हणजे कोण तुला गरम गरम पोळ्या करून खायला घालणार आहे? लाड सगळे माहेरीच होतात बरं का नणंदबाई। म्हणूनच मी ठरवलंय, सासरी जायचंच नाही, माहेरीच राहायचं। अगं असं बोलू नाही बाई, जगाची रीतच आहे। मुलीचं लग्न झाल्यावर आईची माया जरी आटली नाही तरी त्यानंतर मुलगी पाहुणीच असते माहेरची, आणि पाहुणीसारखंच तिनं राहावं, त्यातच शहाणपण आहे। आणि अगं एवढ्या तुमच्या पत्रिका जुळवून चांगला मुहूर्त बघून यांनी तुमचं लग्न लावून दिलंय, तर आपण असं अभद्र कशाला बोलायचं बाई?
अगं वास्तू सारखं तथास्तू म्हणत असते, म्हणून थट्टे तर अभद्र बोलू नये बाई. आपण नेहमी चांगलंच बोलावं. कुमुद, अगं बाई, अगं कप कसा फुटला? माई, तो निसटला माझ्या हातातून. आणि मग चहा? मी दिला होता यांना आणि ह्यांनी मला रिकामा कप हातात दिला आणि तो फुटला. बर बर, असू दे. होतं असं पुष्कळदा. म्हणजे माझ्याही हातनं फुटतो एखादा कप बरं का. त्या कपाचं तेवढंच आयुष्य होतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. बरं कुमुद, ऐक, तूही चहा घे आणि गरम गरम पोळी खाऊन घे आदिती बरोबर. उर्मी, मी आले की तुला पोळ्या लाटून देते छान. तूही खा गरम गरम आणि पुनर्वसूलाही देऊया. आलेच मी यांना चहा दे. जीजी, नाही नको, अहो इच्छाच नाहीये माझी. जीजी, जीजी, बहिणी, उर्मी, यांनी माझ्या डोळ्यासमोर चहा ओतून दिला ग. माझं नशीब आहे ना त्या कपासारखं आहे, फुटकं. बहिणी, बहिणी, हा, काय हो, कसला विचार करताय आता? नाही, काही नाही. स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. चहा तुम्हीच केलायत का? हो. का हो, साखर जास्त झाली ना? नाही, सगळं बरोबर आहे. विषय बदलण्यासाठी म्हणताय. अहो सांगा तरी, काय आहे तुमच्या मनात? नाही, तसं विशेष काही नाही. माझी शपथ आहे हं. सांगा बरं आता. मला रामचंद्र आणि कुमुदची काळजी वाटते हो. एवढं काय झालंय कुमुद वहिनी आणि भाऊंमध्ये? जीजी पण अपसेट वाटल्या. त्यांनी तर चहा पण नाही घेतलाय. माई तसं सहजच बोलल्या तरी तरी एवढं मनाला का लावून घेतलं त्यांनी? मला अंदाज आहेच त्यांचा नवऱ्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण तो खूप सिरियस असेल का? आणि कुमुद वहिनी आणि भाऊंचं काय होणार आहे? त्यांचं जे चाललंय ते काही बरोबर नाहीये. अरे माई येतील ना. घाबरत नाही मी कोणाला. बासू, बासू प्लीज. अरे काय चाललंय तुझं? अरे चहा हवाय मला. मग तसं सांग ना. मला वाटलं माझ्या बायकोला न सांगता कळेल. तुझं सगळं कळतंय मला. मग वळत का नाहीस तू माझ्याकडे? चहा. पूर्वी फार अनरोमॅन्टिक होत चालली आहेस तू दिवसेंदिवस. माईंनी बघितलं ना तर सरळ बाबाकडे पाठवतील मला. चहा छान झालाय. थँक्यू. तू रामदादांशी बोललास का? कशाबद्दल? अरे कशाबद्दल काय, सॉरी बोलणार होतास ना. हा ते म्हणतो ना. कधी? अरे हो, पूर्वी काल रात्री तर आपलं बोलणं झालंय. आता काय त्याला झोपेतनं उठवून सांगू का सॉरी? आज तरी बोल. आज तरी बोल म्हणजे त्यांचं आणि कुमुद वहिनींचं परत बिनसलेलं दिसतंय. रात्रीतून पुन्हा? अगं बाई, काय सांगताय? माझाही माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. असं कसं? तेच मला काही कळत नाही. पती पत्नींनी एकमेकांशी बोलण्याची ही मुळी भाषाच नाही. एवढा दुस्वास, एवढा तिरस्कार.
आपण एकमेकांचे जोडीदार आहोत, 7 जन्माचे सोबती आहोत, हेही विसरले ते. कुमुदनंच काहीतरी काढलं असेल. तर ते आपल्याला माहित नाही ना. तर माझा रामचंद्र म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राचा अवतार आहे हो. मी विचारू का कुमुदला? नाही, दोघांशी बोललं पाहिजे. कुमुदला मी रामचंद्रासाठी चहा घेऊन पाठवलं तेव्हा काय बोलली नाही ती. कब्बशी फोडून आणली हो तिनं. अगं बाई, या थराला गेलं असेल का हो? नाही, खटके त्यांच्यामध्ये आधीपासूनच उडत असणार. आपल्या कधी लक्षात नाही आलं बाई. नाही, पण एवढा काय बेबनाव असू शकतो? ती कुमुद आहेत जरा हेकट. पण रामचंद्रांनी समजून घ्यायला हवं ना त्यांना. आता ती डोक्यावर जर बसली तर काय करणार हा बिचारा? त्याचा स्वभाव पडला गरीब. असं कसं होईल? पण नाही, पण आता नवरा बायको म्हटलं की भांडण व्हायची. आपली नाही झाली कधी ती? आपले 32 गुण जुळले होते ना. त्यांचेही 32च जुळले होते की. अगं बाई, ते एक विसरलेच की मी. म्हणून तर बाकी काही न पाहता मुलीला होकार दिला ना आपण. त्यांची पत्रिका चांगलीच होती, रामचंद्रांना अनुकूल होती. पत्रिका स्पष्ट सांगते दोघांचे मार्ग, दोघांच्या इच्छा, सगळं सारखं आहे. दोघं एकमेकांना साथ देतील, समजून घेतील. असं सगळं असताना त्यांची भांडणं मी समजूच शकत नाही. तर एखादी नळ जुळणारी पत्रिका असती किंवा खडाष्टक किंवा तसलाच काहीतरी योग असता तर भांडणं समजू शकतो मी. पण एवढ्या आदर्श जुळणाऱ्या पत्रिका असताना त्यांच्या संसारामध्ये भांडणांना, मतभेदांना स्थानच नको खरं तर. एवढं काही नसेल आई हो. नाही, पण मी माझ्या कानांनी जे काही ऐकलं ते काही बरं नव्हतं. चालायचं प्रपंच म्हटला की थोडं हे असं होताच कामा नाही ना. त्यांचं भांडण एवढं नका ना मनाला लावून घेऊ. एवढा काय विचार करायचा आहे? विचार मी त्यांच्या भांडणांपेक्षा त्यांच्या उत्तम जुळणाऱ्या पत्रिकांचा करतोय. एवढ्या उत्तम जुळणाऱ्या पत्रिकांमध्ये एवढा कलह असूच शकत नाही. अच्छा, कब्बशी फोडली त्यांनी असं मला वाटतं. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा कब्बशी फोडलेलं बरं. इट्स नॉट फनी वासू. अगं मग काय, आपल्या ते भांडणं होतातच की. हो, पण आपलं वेगळं आहे. आपलं काही वेगळं वगैरे नाही. आपण सुद्धा सामान्य नवरा बायको आहोत. त्यांच्या भांडणाची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे अरे. कारण त्यांच्या लग्नाला जास्त वर्ष झाली आहेत. असं काहीही नसतं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे मी माझ्या आई बाबांची भांडणं पण पाहिली आहेत ना. नाही नाही, तुझा मुद्दा काय आहे? की त्यांची भांडणं माझ्या आई बाबांसारखी तरी नाहीयेत. म्हणजे कसं? म्हणजे एकमेकांचे मुद्दे पटत नाहीयेत असं नाहीये. मग इथे काय आहे? ती दोघं जण नवरा बायको म्हणूनच एकमेकांना पटत नाहीये असं वाटतं. असो कसं आहे ना, एक वेळ मुद्दे पटले नाहीत तरी ठीक आहे, पण नातं तर स्वीकारलेलं असतं. इथे त्यांच्या नात्यालाच प्रश्नचिन्ह लागतंय की काय असं वाटतंय. उर्मी, तुम्हाला घाबरवतेस. ऐक, आपण यात लक्ष घातलेलं दादांना चालणार आहे का? दादांना यातलं काहीही माहिती नसेल. आय होप सो. पण आधी बरं होतं त्यांचं. असं तुला वाटतं? म्हणजे ही जी मनातली अढी आहे ना, ती खूप वर्षांपासूनची असं वाटतंय मला. उर्मी, तुला कसं काय कळलं? मला वाटतंय असं. नाही नाही, ही तुझी कल्पनाही असू शकते. वासू, कुमुद वहिनी बोलले आहेत माझ्याशी. उर्मी, मला खरंच असं वाटतं आपल्या दोघांपैकी कोणीतरी यात लक्ष घालायला हवं. मी बोलतो भाऊशी. आपण त्यांच्याशी एकत्रित बोलायला हवं. नाही नको, आधी भाऊशी बोलतो मी, मग बघूयात आपण. आणि माईला यातलं काही सांगू नको. भाऊ, वेळ आहे? मला जरा बोलायचं होतं. बोललास ना तू भरपूर. त्याबद्दल सॉरी. सॉरी म्हणून बोललेलं परत येत नाही. अरे, मला कल्पनाच नव्हती तू एवढं मनाला लावून घेशील. तू या घरावर प्रश्न केलेस, या घरातल्या परंपरांना प्रश्न विचारलेस, त्याचा मला जास्त त्रास होतोय वासू. मग मी आता कोणाशी बोलतोय? माझ्या मोठ्या भावाशी की मठाच्या प्रतिनिधीशी? तुझा मोठा भाऊ या मठाचा प्रतिनिधी आहे आणि तू होणारा मठाधिपती हे विसरू नकोस.
त्या पलीकडे आपल्यात काहीच नाहीये का? अरे घर हे एका कशानं तरी जोडणं जाणं महत्वाचं असतं आणि आपलं घर हे मठामुळे जोडलं गेलंय. मठ महत्वाचा, नाती नाहीत? कर्तव्य महत्वाचं, नाती त्यानंतर. अरे पण नात्यांचीही काही कर्तव्य असतात ना. मी मोठा भाऊ म्हणून कुठे कमी पडलो का ते सांग. फक्त मोठा भाऊच नाहीयेस. माई दादांचा मुलगा म्हणूनही मी माझ्या कर्तव्यात कुठलीही कसूर केलेली नाहीये. तू कुणाचा तरी नवराही आहेस. काय झालं भाऊ? मला ह्यावर काही बोलायचं नाहीये. न बोलल्याने प्रश्न सुटणार आहेत का? नाही, काही प्रश्न न सुटलेलेच बरे. म्हणजे प्रश्न सुटले की गुंते वाढतात. वेळीच सोडवलं नाही तर गुंता वाढतो. आता काही सोडवण्यापेक्षा सोडणं जास्त सोपं आहे माझ्यासाठी. त्यांचं आणि रामदादांचं खूप मोठं भांडण झालं आज. मला वाटतं की रामदादा आणि कुमुद वहिनी ना एकमेकांना समजून घेण्यात फार कमी पडतात. कुमुद वहिनी आणि भाऊंमध्ये काही झालंय का? नाही. खोटं अगदी सराईतपणे बोलतेस तू. मी का खोटं बोलू? घरामध्ये सगळ्यांना कळलंय की त्यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव आहे. मला तसलं काही कळलेलं नाहीये. शक्यच नाही. नंदिनी, सगळ्या गोष्टींमध्ये मला नाक खुपसायची गरज आहे असं मला नाही वाटत. हा टोमणा आहे का मला? मी माझ्या पुरतं बोलले. मला ना तुझ्यासारखं जेवढ्याच तेवढं वागता येत नाही. आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्यांच्याबद्दल वाटतं मला. चांगलं आहे ना मग ते. तुला असं का वाटत नाही पण? कारण मी तुझ्या एवढी चांगली नाहीये ना. हा पण टोमणा आहे का? मी काहीही बोलले तरी तुला तर टोमणाच वाटतो. याला मी काय करू? हिंदी सिनेमांमध्ये एक वाक्य म्हणतात नेहमी, माहितीये का? हर कुत्ते की दिन आते है. त्याचा इथे काय संबंध आहे? माझे पण दिवस येतील. अगं मला वाटलं तू माणूस आहेस. तू स्वतःला कुत्री समजतेस हे मला माहिती नव्हतं. मी नुसती कुत्री नाही, पिसाळलेली कुत्री आहे. ज्या दिवशी तुझ्या आयुष्याचा लचका तोडीन ना, तेव्हा तुला पाणी मागण्याची सुद्धा शुद्ध राहणार नाही. पुनर्वसू, काय ग? घाईतेस का रे? नाही, आहे थोडा वेळ. बोल. काही बोलला का रे हा? कोण? रामचंद्र. कशाबद्दल? हे म्हणत होते तो आणि कुमुद कचा कचा भांडत होते. दादांना कसं कळलं? उर्मिला माहेरी पाठवलं नाही तरी चालेल हे सांगायला ते गेले होते ना, तेव्हा कानावर पडलं त्यांच्या बाई. एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये माहिती. कुमुदला पण ना कुठे थांबावं कळत नाही. माई, आता वहिनींची चूक असेल कशावरून? भाऊची असू शकते ना. नाही, रामचंद्र कुणाशी भांडणार नाही. कुमुदचा स्वभाव कटकट करण्याचा आहे. पोक्तपणा म्हणून नाही स्वभावात तिच्या. भाऊही कधी कधी अति करतो. हा माई, हे बघ, सगळ्यांना धरून असतो तो. म्हणजे बायकोशी नीट वागत असेल तसं नाहीये ना माई. तू का मेले आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतोस? कारण आपल्याला माहिती नाहीये. कदाचित दोघांची चूक असू शकते किंवा नसूही शकते. पण धक्का बसलाय रे यांना. माई, तू एवढी काळजी का करतेस? अरे यांनी चांगल्या त्यांच्या पत्रिका बघून चांगल्या मुहूर्तावर त्यांचं लग्न लावून दिलंय आणि हे आता असे लहान मुलासारखे कचा कचा भांडतायत. वाईट वाटतंय रे यांना त्याचं फार. आणि या घरातला मोठा मुलगा आणि सून आहेत ना हे, मग त्यांना शोभतं का हे वागणं? आणि हेच असं वागायला लागले तर तू आणि आदितीने काय करायचं? माई, तू एवढा विचार का करतेस? विचार म्हणजे ह्यांना काळजीत बघितलं ना की माझं लक्षच उडतं सगळ्यातनं. माई, एवढा विचार करू नकोस. एवढं काही मोठं झालेलं नाहीये. सगळं ठीक होईल 2 दिवसात. आणि अगं, नवरा बायकोत होतात की भांडणं. आमची नाही कधी झाली ती. तुमची केस वेगळी होती. हल्ली सगळे नवरा बायको एकमेकांशी भांडतात. नका बाई भांडू. आयुष्य काढायचं असतं आपल्याला त्या माणसाबरोबर. आणि लग्न म्हणजे काही एका जन्माची गाठ नाहीये, 7 जन्माचं बंधन असतं ते. आता एकाच जन्मात यांची ही थेर, तर पुढचे सगळे जन्म यांचं कसं निभावणार आहे देवच जाणे, ज्यानं त्यांची गाठ बांधली. जीजी, चहा कशाला आणत बसलीस? हो, तुम्ही प्यायला नाहीत म्हणून. नकोय मला. जीजी, अहो चहाला काय? आपल्याला हवंय ते मिळत नसलं ना की जे मिळतंय ते नकोसं वाटतं. काय हवंय तुम्हाला?
जाऊ दे. जीजी सांगा ना काय हवंय. मला आता फार भीती वाटते ग पुन्हा सगळ्याची. मला मला कळलं नाही. कशात काही नसताना त्या पत्राचं एवढं सगळं होऊन बसलं. आता तुझ्या पुढे व्यक्त व्हायची सुद्धा धास्ती वाटते मला. जीजी एकदा तसं झालं म्हणजे प्रत्येक वेळेला तसंच होईल असं नाहीये ना. पण भीती वाटत राहतेस ना. तुम्ही मला मोकळेपणाने सांगा. काय सांगू. तुमच्या मनात आहे ते सगळं. असं मनात साठवून ठेवलं तर तुमचीच घुसमट होईल. असं काही नाहीये. तिची तुमचा चेहरा सांगतोय मला तुम्हाला कसली तरी चिंता लागू नये. आपल्या प्रत्येकालाच ती असते. म्हणजे भविष्याची चिंता. का चिंता वाटते तुम्हाला. काय माहित पण वाटते. आणि कसली. तुमचं लग्न झाल्यावर माझं काय होईल याची. म्हणजे मला काही कळलं नाही जीजी. तुमचं लग्न झालं की पुढे काय मला नाही माहिती. अहो असं का म्हणताय. तुम्हाला तुमचा संसार आहेच की. नाहीये. म्हणजे कधीच नव्हता.